आणि कुस्ती लावण्यासाठी मैदानवरती इक्बाल भाई शेख आखाड्यावरती येत आहेत. अमोल ठोकळे कुस्ती लावायला या आतमध्ये. मच्छिंद्र पाशाले आपणास हे विनंती आहे, कुस्ती लावायला या आतमध्ये. कुस्तीला प्रारंभ होतोय. तगडी कुस्ती चालवते. पैलवान संकेत ठाकूर हात वरती करा. उर्ष्याचा पैलवान संजय तनपुरे पैलवान हात वरती करा. आणि कुस्ती लावण्यासाठी अमोलजी ढोकळे साहेब आत या. ज्या आजच्या मैदानामध्ये सर्व पैलवानांना ज्यांनी प्रत्येक कुस्तीवरती ट्रॉफी ठेवली असे योगेश गायकवाड यांना विनंती आहे, कुस्ती लावायला आतमध्ये या. वसंत घारे यांच्यातर्फे कुस्ती निकाली झाल्यानंतर 1000 रुपये बक्षीस. कुस्तीला सुरुवात होते. सलामी दिली जाते. योगेश या आतमध्ये. या मैदान मधली नंबर 2 ची कुस्ती लागलेली आहे. रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत. कुस्तीला प्रारंभ झाला. पैलवान संकेत ठाकूर उर्शे हात वरती करा. पैलवान संजय तनपुरे मामासाहेब मोहोळ हात वरती करा. कुस्तीला सुरुवात. सर्व पंच मंडळींना विनंती आहे, साईडला बसून घ्या. कुस्ती खूप चांगली आहे. रमेश शंकरराव गायकवाड कुस्तीला पंच राहतील या. साईडला बसून घ्या रे सगळे. हे पहा, रमेश गायकवाड स्वतः या कुस्तीवरती पंच राहतील. बाकीच्यांनी बसून घ्या अशी विनंती. माईक वाल्याकडे माईक द्या. खणखणीत दंड ठोकला. खणखणीत दंड ठोकून कुस्तीला सुरुवात झाली. माझ्या भाऊत किती ताकद आहे ए, आत घ्या कुस्ती. हे सोडा, दंड सोडा, सोडा. मारून दाखवलं जातं. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. हे सायकोलॉजी आहे, हे मानसशास्त्र आहे. शाबास. कुस्ती आत न घ्या, कुस्ती आत घ्या, थांबता पंच. कुस्ती होणार आणि छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता संकेत ठाकूरचा. आत तोंड घ्या. पण संकेत. संजय तनपुरेने तो जाणलेला आहे. संजय तनपुरे ज्या पैलवानने परदेशातनं पदक आणलं, भारत मातेच्या कीर्ती मुकुटामध्ये ओवलं, जरा बोलू नका विनंती. असा संजय तनपुरे हात टाकून निघण्याचा प्रयत्न ठाकूरचा. चकार गार 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 फिरायला लागला. बघणाराच्या डोळ्याचं पारणं फिटणार अशी कुस्ती. खरोखर एक काळ होता 1995 ते 2005. गोकुळ वस्ताद तालीम, शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम. पैलवान राहुल काळभोर, पैलवान दत्ता गायकवाड, पैलवान गोविंद पवार, पैलवान रवींद्र पाटील बाणगेकर आणि या गावचे सुपुत्र पैलवान रमेश गायकवाड. हरिचंद्र बिराजदार मामा सारखे गुरु ह्यांना लाभले. निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा. पैलवान कसे असावेत, वस्ताद कसे असावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा. इयत्ता 9वी 10वीच्या वयात असताना कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले. या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना त्यांना वस्ताद लाभले. उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळ पोरग वाढायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं हरिचंद्र बिराजदार मामाने. 29 नोव्हेंबर 1969 ला लातूर मुक्कामी महाराष्ट्र केसरी झाले. पुढं 72 ला रोस्तोमेंद झाले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान हरिचंद्र बिराजदार मामाने मिळवला. राष्ट्रकुल याचा अर्थ असा, इंग्रज सरकारच्या अधिपत्याखाली जी राष्ट्र होती त्यांची कुस्ती स्पर्धा भरते. 71 देश सहभागी होते. या 71 देशात नंबर काढला आणि या भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचावरती नेला. असे हरिचंद्र बिराजदार मामा. स्वतःची पैलवानकी संपली, लाल मातीपासून दूर झाले नाहीत. गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. 1985च्या कालखंडामध्ये बापूसाहेब पठारे सारखं व्यक्तिमत्व बिराजदार मामांच्या पाठीमागे उभा राहिलं आणि 6 महाराष्ट्र केसरी घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने. हरिचंद्र बिराजदार मामाचा पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर 1987. दुसरा महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर
दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, विकी बनकर, चंद्रहास निमगिरे असे 6 महाराष्ट्र केसरी घडवले. या महाराष्ट्राच्या कुस्तीत सर्वाधिक जास्त योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा. मगाशी सांगितलं गुरु कसा असावा, आणि काका पवार, राहुल आवारे नाना यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले. शेकडो पदकं खोऱ्याने वडणारी तालीम, गोकुळवस्ताद तालीम, मरावे परी कीर्तिरूपी वरावे आणि बाहेरची टांग हुकलेली आहे. आज मामा आपल्यामध्ये नाहीत. समाजात माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवलं. आखडी पंचाचा निर्णय अखेरचा, सुंदर अशी आखडी लावली होती. आणि हरिश्चंद्र बिराजदार मामांचं संपूर्ण चरित्र सांगितलं. त्याबद्दल त्यांचे पटशिष्य पैलवान रमेश भाऊ गायकवाड यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मामाचं वर्णन सांगत असताना एक कुस्ती आवर्जून सांगावं लागेल, ती म्हणजे 11 जानेवारी 1977. परवाच 11 जानेवारी झाली, 48 वर्ष पूर्ण झाले. एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं. महाबली सतपाल नावाचं, कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढं सोडना. अनेकाबरोबर कुस्त्या झाल्या, सलामी द्यायला कोण तयार होत नव्हतं. हरिश्चंद्र बिराजदार मामाने सलामी दिली आणि 11 जानेवारी 1977 बेळगावला कुस्ती झाली. ते दिल्लीचं वादळ, ते दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं चारी मुंड्या चित केलं हरिश्चंद्र बिराजदार मामाने. दोन्ही खांद दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही, पैलवान नोंद घ्या. हत्तीवरनं मिरवणूक काढली कोल्हापूरमधनं हरिश्चंद्र बिराजदार मामांची. तुमच्या आमच्या सारखे वरच्या 2 गुंड्या काढून फिरत होते जणू काय मॅच सतपालला मारलंय म्हणून, पण मामांचे दोन्ही हात जोडले होते. एकच आवाज उठला तिथं त्या मैदानमध्ये, हरी रे हरी घे भरारी. आणि हरिश्चंद्र बिराजदार मामाने सतपालला चारी मुंड्या चित मारल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाला गेले पंढरीच्या पांडुरंगाच्या. मामा हे पंढरीच्या पांडुरंगाचे फार मोठे भक्त होते आणि त्या कुस्तीला पंच म्हणून होते हिंद केसरी मारुती भाऊ माने. आणि मारुती भाऊ माने हरिश्चंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्या चित केलं सतपालला आणि स्वतः मारुती भाऊ माने तिथं नाचायला लागले. आणि खरोखर हरिश्चंद्र बिराजदार मामाचा इतिहास सांगत असताना आठवण आली मारुती भाऊ मानेंची. मारुती भाऊंचं एक चरित्र सांगतो थोडक्यात. मारुती भाऊंचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये कवटेपिरान नावाचं गाव. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. हो हो, कवटेपिरान नावाचं गाव. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नव्हतं, नदीच्या कडचं गाव. पण दिल्ली तख्तावरती नाव गाजवलं. दिल्लीत एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग. हे शक्य झालं कुस्तीमुळं. गरीब परिस्थितीतून पैलवान झाले मारुती भाऊ माने, हिंद केसरी झाले. एक सांगलीचं शिष्टमंडळ राजीव गांधींना भेटायला गेलं होतं. धुळापांना नवलेला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून. आणि राजीव गांधी आले, पार्लमेंटमध्ये बसले आणि विचारलं हे कोण आहे. मारुती भाऊंकडे बघून पेने सांगितलं ये तो मारुती माने, भारत को गोल्ड मेडल मिला है. आप क्यों नाही होते खासदार म्हणले. दुसऱ्यासाठी गेले होते, दुसऱ्याची वर्णी लावायसाठी. असं एकच उदाहरण आपा की गावचे सरपंच आणि खासदार ते मारुती भाऊ माने. आज मामा आपल्यामध्ये नाहीत, मारुती भाऊ आपल्यामध्ये नाहीत, पण या लाल मातीच्या माध्यमातून आठवणी जिवंत आहेत. असे पैलवान होणे नाही. जसे देहाचे तसेच दिलाचे होते. पैलवानकी संपली. पैलवानकी संपल्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय झाले. आतापर्यंत राजकारणी लोक पैलवानाचा वापर करून घेत होते, पण पैलवानच आता राजकारणात गेले. कोण कुठल्या पक्षाचा आहे मला बघायचं नाही. आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ एक पैलवान आकडी. अरे बाप रे, बाप 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 बाप.
मोळशी केसरी पंकज भाऊ हरपुडेचा पट्टा, महेश भाऊ मोहोळ यांचा पट्टा विजय. संजय तनपुरे विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. आणि 500 रुपयाचं बक्षीस रमेश गायकवाड यांच्याकडून आलेले आहे. दत्ता भाऊ यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, संकेत भाऊ यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, टेकळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, गायकवाड साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. नाव सांगा. अरे वा, रमेश दुसरे रमेश फेटेवाले रमेश गायकवाड 1000 रुपये.